रात्रीमध्ये मॅचला होते स्टार्ट. बॉल पहिला इथे पाहायला गेलं तर थोडासा बॅकफुटवरनं पंच करायचं होतं. इनफिल्डला पाहायला गेलं तर क्लिअर करायचं होतं, कारण की पॉईंटचं क्षेत्र थोडा पाहिलं तर रिकामा. वी शेपमध्ये सध्या पाहिलं तर 2 फिल्डरला लावलं गेल्या. वेगवान गोलंदाज इथे पाहायला मिळेल, कारण की ज्या वेळेला एखादा वेगवान गोलंदाजी मार्कवर येतो ना, सातत्यानं 20 स्टेपमध्ये फिल्डिंग तो लावत असतोय. परंतु या वेळेसला पॉइंटला थर्ड मॅन कडे हा बॉल जात असताना कमालीचा झेल मात्र पकडला. अंतिम मोमेंट पर्यंत बॉलवर लक्ष तिखट ठेवल्या आणि गोलंदाजानं सध्या फलंदाजाला मिरची लावल्या आणि फलंदाज आता इथून बाद होताना पाहायला मिळतील. हरीश, ज्यानं 2 बॉल फेस केल्या त्यामध्ये एकही धाव नाही. गोल्डन डकचा शिकार. ज्या पद्धतीनं मालेवाडी संघानं धाडसी निर्णय घेतला होता, निर्णयावर थोडासा अपयश मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. थँक्यू डिन्स्या. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की ज्या पद्धतीनं घरी ज्या वेळेसला तुम्ही प्रॅक्टिस करता, स्वतःला अगदी पाहायला गेलं तर भर उन्हामध्ये तपवता, त्यानंतर 365 दिवस अगदी पाहायला गेलं तर स्वतःचं शरीर तोडता आणि एका स्पर्धेसाठी स्वतःला तुम्ही तयार करता. त्या पद्धतीने दर्जेदार बॅटिंग सध्या तुम्हाला करावी लागेल. जर या स्पर्धेमध्ये दमदार बॅटिंग राहिली ना, तर संपूर्ण प्रेक्षकांना देखील ठाऊक राहील, कारण की या स्पर्धेमध्ये हा खेळाडू चमकलाय आणि त्याचा गाजाबाजा होताना पाहायला मिळेल. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे. इथे पाहायला गेलं तर अपकट चांगला शॉट पाहायला मिळाला. दरम्यानचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं बॉलला जाऊन अडवलाय आणि सध्या चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. याच पद्धतीने पाहायला गेलं तर प्रत्येकाला सपोर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. थर्डमॅनचा खेळाडू देखील धावला होता, त्यानंतर फ्लाय स्वीपचा खेळाडू देखील धावला होता, परंतु सपोर्ट पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं केला. टीमची धावसंख्या 2 ने इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. 2 धावा स्कोर कार्डवर. लॉस ऑफ 1 विकेट. ऑन अबाउट समोर वी शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न धोका पत्करू शकला असता, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर झेल इथून ड्रॉप होताना पाहायला मिळेल. मालेवाडी संघाची ही दुसरी विकेट देखील गमावली जाऊ शकली असती मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिंगल आता इथून कंप्लीट झाले आणि एकच्या मदतीनं 3 धावा सध्या स्कोर कार्डवर. त्यानंतर बलिरामजी काशीद यांना देखील विनंती करतोय, आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद आपण खऱ्या अर्थानं व्यासपीठातून घ्यायचा. आणि सध्या पाहिलं तरी इथे वेगावर स्वार झाल्यात गोलंदाज. त्याचा प्रत्युत्तर द्यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की ज्या पद्धतीने निर्णय घेतले ना, सध्या मी तर म्हणे अपयश त्यांच्या हाती आहे. 3च धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळाल्यात. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा रेषाच्या बाहेर आता लँड करेल पार्किंग प्लॉट मध्ये. नंबर 6 आणि गोड सध्या बाठरनं केलाय. थँक्यू डीजे मास्टर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी स्टंप फॉरवर्ड गोलंदाजाला हा बॉल कदाचित टाकायचा होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट राहिला. काव कॉर्नरच्या वरनं अगदी हा षटकार पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा देखील खेळ झालाय संपन्न. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहिलं तर मालेवाडी संघानं 1 विकेट गमवत असताना सध्या स्कोर कार्डवर टोटल 9 धावा मात्र जमवल्या. सध्या मी तर म्हणेन शुभ आकडा लागलाय, परंतु कुठल्या टीमच्या बाजूनं हा शुभ आकडा लाभदायक राहील, कारण की दमदार सुरुवात मी तर सध्या म्हणेन खरुबाई संघानं केल्या, कारण की 90 धावा त्यामध्ये महत्त्वाची विकेट मात्र प्राप्त केल्या. आणि ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर धावा रोखायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक होता, त्यामध्ये 2 खेळाडू सध्या बाहेर पाहायला मिळाले होते आणि 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये, परंतु त्याचा फायदा मालेवाडी टीमच्या फलंदाजानं उचलला नाही. उचलला फायदा तर खऱ्या अर्थानं गोलंदाजानं.
महत्वाची विकेट आणि त्यामध्ये 90 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर प्रणय होत्या, चांगली गोलंदाजी राहिली आहे. ओहो बॅटची इथे थोडीशी टॉप एज लागली गेल्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे हा बॉल चाललाय. सिंगलला रूपांतर करायचं होतं आणि यस केले ते दुहेरीमध्ये. पाहता पाहता पाहिलं तर इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने धाव संख्या पाहिली तर सध्या 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट टीम मालेवाडी संघ तुम्ही पाहताय. आणि सध्या पाहिलं तर 11 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. गोलंदाज लॉंग रनअप सिद्धेश पाहू शकता, परंतु यस इथे लिडिंग एज लागली गेल्या. कॉट बिहाइंड फलंदाज इथे बाद. आणखीन एक धक्का टीम मालेवाडी संघाला सेकंड लागला जातोय. 11 या धावसंख्येवर आणि फलंदाज परतीच्या प्रवासाला महेंद्र आता लाभताना पाहायला मिळतील. फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. त्यानंतर साहिल शेख आणि त्यानंतर कर्जची अगदी पाहायला गेले तर युवा उद्योजक आणि त्यांना विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर प्रभाकर देशमुखची अगदी वर्णेगाव कर्जत युवा उद्योजक आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर अतुलची नवल्या वन लाईव्ह ग्रुप पाहायला गेलं तर गुडगे आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद अतिथी मंचावर बसून अगदी घ्यायचा आहे आणि त्यांना देखील विनंती आपण देखील या. सध्या धावसंख्या पाहिली तर स्कोर कार्डवर 12 लागताना पाहायला मिळते. षटक क्रमांक सध्या पाहिलं तर प्रोग्रेसवर तर दुसरं पाहायला मिळेल. लॉंग रनअप आणि वेगावर सध्या स्वार झालेत गोलंदाज. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, कांद्याचा प्रॉपर वापर केलाय गोलंदाजानं आणि त्यामध्ये सध्या पाहिलं तर बॅकफुटला फलंदाज पाहायला मिळतील कारण की हा बॉल इथे आलाय डॉट. षटक क्रमांक 2 आहे. टीमची धावसंख्या 12 आहे. का इथे 18-19 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील कारण की जर दबाव तुम्हाला करबई संघावर टाकायचा असेल तर धावसंख्या उभारावी लागेल. शॉर्ट प्लेनचा बॉल, फुटवर्कचा वापर नाही आहे. इथे थोडासा लेझीनेस पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून कारण की फुटवर्कचा वापर केला असता ऑफ साईड दी ऑप्शन निघाले असते तर हा बॉल कदाचित डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील जाऊ शकला असता कारण की बॅट स्पीड्स देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळाली बॅटरची. सध्या ही बॉल पाहिलं तर इथे डॉट पाहायला मिळेल. सलग 2 बॉल निर्धाव केले फलंदाज तेजस, परंतु यावेळीचा बॉल हा लॉप केलाय. स्वीट आहे आणि देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एकदा दमदार स्ट्रोक परिवर्तन. विकास आघाडी चषकामधील ब्रँडेड बिग हिट हँडसम 6. थँक्यू सो मच डीजे मास्टर. सध्या धाव संख्या पाहिली तर 18 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. तिन्ही अतिथी मान्यवर पाहायला गेलं तर मुख्य व्यासपीठावर विराजमान होतात आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जांभरुख आणि ग्रामस्थ मंडळ जांभरुख यांच्या वतीनं ही स्पर्धा मात्र आयोजित केली गेल्या. परिवर्तन विकास आघाडी चषक अगदी पाहायला गेलं तर आणि ती स्पर्धा सध्या तुम्ही एन्जॉय करता आणि षटक क्रमांक 2 देखील इथे झालाय संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे मालेवाडी संघ बॅटिंग करत असताना 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला. सध्या 2 विकेट लॉस आहेत. षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल आणि गोलंदाज पाहिलं तर प्रसाद, परंतु कशी गोलंदाजी राहील हे देखील फार इम्पॉर्टंट राहील खरुबाई संघाला. यावेळीचा पहिलाच बॉल प्रसादनं अगदी प्रसाद दिलाय फलंदाजाला. बॉल अगदी चाललाय नॉन स्टॉपला, लॉंग स्टॉप आणि बॉल सीमा पार. 4 धावा चौकार, त्यामध्ये नोचा इशारा. 4+1 अशा 5. थँक्यू डीजा. फिल्डिंग डिपार्टमेंट यांच्याकडनं वेस्ट हाईटसाठी पाहायला गेलं तर रेफर
तिसऱ्या पंचांकडे चॅलेंज सध्या केलं आणि चला किटीस लाईव्ह हाईट फॅक्टर आता इथे चेक करायचं आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहायला गेले चॅलेंज सध्या पाहायला गेलं तर फिल्डिंग करणाऱ्या डिपार्टमेंटनं घेतल्या कारण की ऑन फील्ड अंपायरांचा इशारा नोच आला होता आणि त्यामध्ये DRSचा सध्या वापर करतील फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या पाहायला गेलं तर कॅमेरा आणि किटीज लाईव्ह आणि त्याचा देखील सध्या फायदा घेण्याचा प्रयत्न करतात परंतु इट्स नो बॉल आणि रिव्ह्यू गमवला टीम करवई संघानं सेकंड चान्स मात्र तुम्हाला नसणार आहे कारण की फर्स्ट रिव्ह्यू आपण गमवला एकच रिव्ह्यू तुमच्याकडे होता आणि तो सध्या तुम्ही लॉस केला फास्ट धावा या वेळेसला मिळतील 23 तेबी धावा स्कोर कार्डवर लागल्या समोर विषयमध्ये खेळायचा होता अलाउन द कार्पेट परंतु डीप मध्ये फिल्डर आहे प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि सिंगल धाव सध्या कंप्लीट केल्या आणि जागत राहा 24 तास कारण की धाव संख्या सध्या 24 पाहायला मिळतील 24 धावा ऑन बोर्डवर लागताना पाहायला मिळतील आणि किटीज लाईव्ह अगदी पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यामधील एक प्रसिद्ध चॅनल कारण की ज्या वेळेला कुठेही कर्जत विभागामध्ये स्पर्धा असते ना दबदबा या चॅनलचा कायम राहिला या भागामध्ये कारण की क्वालिटी तशी आहे आणि पाहायला गेलं तर ऑपरेटिंग देखील तसे आणि या प्रेक्षकांकडे थेट माहिती देखील पोहोचवली जाते आणि या सध्या इथे षटकार येताना पाहायला मिळतोय परंतु रेफर तिसऱ्या पंचांकडे इथे बॅटर टीमने केला वेस्ट हाईटसाठी चला पंच इथे चेक करायचा कारण की आता इथून फिल्डिंग डिपार्टमेंटनं चान्स घेतला होता त्या बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील एक DRS आहे आणि सध्या ते देखील त्याचा वापर करताना पाहायला मिळतील षटकार तर आला परंतु आता इथे KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून चेक केला जातो हा बॉल इथे भीमर आहे की नाही ते आमचे तिसरं पंच आणि त्यांच्या माध्यमातून चेक केला जातो परंतु तुम्ही सध्या ही स्पर्धा एन्जॉय करता जांभरूग क्रीडा नगरीमध्ये आणि नाईटची स्पर्धा मात्र पाहायला मिळेल परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे शानदार पर्वा सध्या सर्वांचे नजर देखील इकडे लागले गेले आहेत या बॉलवर निर्णय काय येईल याची देखील उत्खंठा सर्वांना लागल्या परंतु KTC लाईव्ह सज्ज आहे आणि त्यांच्या माध्यमातून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल फेर बॉल आहे फक्त 6 धावा आणि 6च्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे जाईल आणि या टोटल धावसंख्या सध्या 30 या आकड्यावर 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि मालेवाडी संघ आता निर्णयावर सध्या अंमलबजावणी करताना पाहायला मिळतील कारण की 30 धावा सध्या त्यांनी उभारल्या षटक क्रमांक पाहिलं तर तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये प्रसाद यांचं चालू आहे ज्यानं पहिल्याच बॉलमध्ये 9 टाकत असताना 5 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर एक षटकार देखील पाहायला मिळाला आणि आता पाहिलं तर इथून डॉट बॉल आला जेवढं डॉट बॉल टाकतील तेवढंच करवई संघासाठी देखील बेनिफिट राहील कारण की येत्या सत्रामध्ये धावा देखील तेवढ्याच चेस करायच्या जेवढ्या तर या सत्रामध्ये ते खर्च करतील आणि त्याच उद्देशाने मात्र गोलंदाजी ठाऊक करावी लागेल गोलंदाजाने या वेळेसला बॅकफुटचा वापर करायचा होता डान्सिंग डाऊन द ग्राउंड परंतु इथे पाहिलं तर बॉल निघून गेलाय किपरच्या हातामध्ये आणि सध्या हा बॉल डॉट निघाला ज्या वेळेसला आयुष्यामध्ये चालताना ठेस लागते पुढचा पाऊल नेहमीच पाहायला गेले तर पारखून आणि निरखून टाकला जातो आणि या सध्या गोलंदाजाला ठेस लागली होती अगोदरच्या 2 बॉलवर आणि सध्या चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतो आणखीन एकदा चांगला बॉल आणि यस पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलाय आणखीन एक धक्का मालेवाडी संघाला 30 या धावसंख्येवर आणि तेजस्वी फलंदाज मैदानाच्या बाहेर परत त्यांना पाहायला मिळतील ज्यांच्या पाठमधनं षटकार आला होता तोच खेळाडू मैदानाच्या बाहेर थँक्यू सो मच डीजे मास्टर त्यानंतर आमचे अतिथी मान्यवर येताना पाहायला मिळतील सागरशिया कानोशिया त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतोय साहिलची शेख त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठावर प्रभाकरची देशमुख साहेब असतील आणि त्यांच्या समेत अतुल
नवळे सर असतील, त्या तिन्ही अतिथी मान्यवर, चारही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण विराजमान व्हायचा मुख्य व्यासपीठावर आणि आपलं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये दमदार चषक आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर इथे आणखीन एकदा वाखवले सध्या दांडी, कारण की गोलंदाज तुम्ही पाहता प्रसाद आणि आता आणखीन एक विकेट डाऊन. मालेवाडी संघ लॉस आहे फलंदाज. थँक्यू डिझा. आणि टीमची धावसंख्या सध्या 30 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक इथे सध्या पाहिलं तर तिसरं देखील संपन्न होताना पाहायला मिळते आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली ना तर टोटल 30 धावा. 10.00च्या सरासरीनं सध्या धाव गती मात्र उभारले गेले मालेवाडी टीमच्या बाजूनं. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 30 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील आणि अंतिम षटकामध्ये जरी 10 धावा आल्या ना तर मी तर म्हणेन एक चांगल्या टोटलकडे हा संघ वाटचाल करेल, कारण की त्याचा बेनिफिट येत्या 17 मध्ये गोलंदाजांना मिळू शकतं. आणि त्याच उद्देशानं सध्या इथे पाहायला गेलं तर मालेवाडी संघ बॅटिंग करताना पाहू शकता. स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक, त्यामध्ये गोलंदाज आर्यन पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून अंतिम षटक टाकलं जातं. स्लॉग ओव्हरचं त्यामध्ये मराठी भाषेमध्ये जर उल्लेख केला तर हाणामारीचा षटक, त्यामध्ये तोड 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 गोलंदाजी आणि तोड तोड बॅटिंग करावी लागेल. परंतु आता इथे थोडासा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या इष्टीच्या बाहेर जाणार हा बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने एक धाव आता हे धाव संख्येत देखील वाढली जाईल. 31, 31 धावा धाव फलकावर लागल्यात. 31 धावा. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये जातो. बॅटिप मधना खेळाडू आलाय 38 सर्कलकडे. सिंगलची संधी आहे आणि सध्या 32 धावा इथे धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 32 धावा पाहताय. षटकार किंवा चौकार येणं फार महत्वाचं राहील अंतिम क्षणामध्ये, कारण की धाडसी निर्णय घेतला गेला. चॅलेंज सध्या पाहायला गेलं तर खरुबाई संघाला केलाय मालेवाडी टीमनं आणि त्या चॅलेंजवर सध्या खरा उतरावं लागेल या बॅटिंग करताना. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता हा बॉलला, कारण की मेरिट अनुसार सध्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न बॅटर करतोय, परंतु वेग प्रचंड पाहायला मिळतोय या बॉलवर आणि उत्तर देता आलं नाही या बॅटरला. डॉट बॉलची सध्या समाप्ती इथे झाल्या. धावसंख्या तिथे स्थिर असेल. टोटल 32 या धावसंख्येवर बॉल पाहिले या षटकातले तर अद्यापपर्यंत 2 मात्र संपन्न झाल्या, कारण की व्हाईटनं सुरुवात या गोलंदाजानं षटकाला केला होता आणि त्यामध्ये आता आणखीन एक व्हाईट बॉल टाकला जातो आणि व्हाईटच्या मदतीनं 33 धावा सध्या स्कोर कार्डवर उभारल्या गेल्यात मालेवाडी टीमच्या बाजूनं. 33 धावा. अगदी पाहायला गेलं तर कालापूर विभागामधील ही स्पर्धा मात्र पाहायला मिळत्या. या पंचकृषीमधील नामांकित ही स्पर्धा आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा देखील संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की आयोजनच दमदार पाहायला मिळतो. LED लाईट 38 सर्कलच्या आतमध्ये पाहू शकता. त्यानंतर सीमा लगत पाहिलं तर LED लाईट देखील आहेत आणि एक चांगली मेजवानी मी तर म्हणेन खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्या अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुग्ण. आणि सध्या टीमची धावसंख्या 1 पुढे जाईल. 34. ओहो, शॉर्ट प्लेनचा बॉल आहे, पुल करायचा आहे, परंतु मनगटी ताकदीचा वापर थोडासा कमी पडताना पाहायला मिळाला. सेकंडसाठी धावल्यात. थ्रो थोडासा रॉकेट झाला होता, परंतु नियंत्रण नव्हता या थ्रो मध्ये. जर परफेक्ट थ्रो असता तर विकेट देखील पडू शकली असती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्या म्हणावं लागेल. आणि 2च्या मदतीने 36 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि काही बॉलचा खेळ सध्या शिल्लक आहे या षटकामधील, त्यामध्ये मोठे स्ट्रोक मध्ये डील करावं लागेल. ओहो, परफेक्ट बुंद्यामध्ये हा बॉल, परंतु हाच थोडासा लेंथ मिस करणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला आणि व्हाईटच्या मदतीनं अतिरिक्त धाव मध्ये धाड संख्या वाढेल आणि 37 धावा सध्या 40च्या पार पोहोचण्याचा प्रयत्न राहील. यात मात्र तील शंका नाही आहे, परंतु आणखीन एकदा पंच आमच्याकडे वळतील आणि सध्या पंचांची देखील PT क्लास मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण की व्हाईटवर व्हाईट सध्या दर्शवताना पाहायला मिळतील आणि
38 धावा स्कोर कार्डवर मालेवाडी टीमच्या बाजूने लागले गेल्या 40 पासून सध्या 2 धावेने वंचित हा संघ पाहायला मिळेल. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे व्ही शेप मध्ये समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड परंतु फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. आणखीन एक खेळाडू मालेवाडी टीम आता 38 या धावसंख्येवर गमवत आणि फलंदाज यश इथून बाद होताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू पाहिले तर नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सध्या काही बॉलचा खेळ मात्र ते शिल्ड गाणी त्यामध्ये नितीन आता ऑन स्ट्राईक असणारा आणि इथे थोडंसं गोड करावं लागेल. 40 किमान 45 धाब्यांचं टार्गेट उभारणं हे महत्त्वाचं राहील कारण की बॅटिंग लाईन करवई संघाकडे देखील चांगल्या सध्या गोलंदाजी थोडीशी मागण्याशी राहिल्या करवई संघाची. ओहो यावेळेसला बागफुटला जाऊन इनफिल्डला केलाय क्लिअर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आलाय भरगाव वेगाने धावत आणि रनआउटची चान्स आणि यस इथे फलंदाज मात्र बाद घोषित केले गेल्यात. रिस्क घेण्याचा प्रयत्न होता अंतिम बॉलवर परंतु इथे फलंदाज बाद 38 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या आणि पूर्वार्ध इथून संपला गेला. पूर्वार्धामध्ये टोटल 38 धावा स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना मालेवाडी संघानं जमवलं आणि या करवई संघाच्या अगेन्स्ट 39 धावेंचा टार्गेट मात्र त्या सेट केला गेला. चला मालेवाडी संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा आणि करवई संघ आपण लगेच मैदानाच्या बाहेर यायचा. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 हे शानदार पर्व आणि तत्पूर्वी जाऊया मयूरजी कांबळे सरांकडे. थँक्यू. आमच्या व्यासपीठावरती सन्मान्य सागरजी कणोजिया साहेब उपस्थित आहेत. मी मंगेश तांडेलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. सागरजी कणोजिया साहेबांचा सन्मान आम्ही करतोय. सन्माननीय राईल शेख साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी मंगेश तांडेल यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करावा. मॅचेस या सलग असेल या पोलच्या याची नोंद आपण घ्या. कोणतीही विनर मॅच नसेल मध्ये. राईल शेख साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. विक्रम तांडेल यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. विक्रम पाटील यांना की आपण सन्मान करावा राहील शेख साहेबांचा. सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. चला बॅट्समन वाढवा. आकाश भोईर आणि प्रसाद कदम ही सलामीची जोडी. राहील शेख यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होतोय. विक्रम पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय प्रभाकरजी देशमुख यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय विक्रम पाटील यांना. तदनंतर अतुलजी नवळे देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अतुलजी नवळे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. सगळ्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया सामन्याकडे. परिवर्तन विकास आघाडी चषक 2026 मध्ये आजची पहिली रात्र आणि या सगळ्या प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं करूया मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत.
KTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले त्यांचं देखील करूया मनापासून स्वागत. आणि खरवई शिवशक्ती खरवई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आकाश भोईर आणि प्रसाद कदम. प्रेक्षक आज कमी बघायला मिळतात. ओम साईराज बिल्ड आणि पळसदरी संघ आपण टॉससाठी या लगेच या आपण. पळसदरी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आपण बीड संघाला विनंती करू ऋषीला की आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं होतं. पाहुण्यांच्या सन्मानामुळे आपण थोडासा उशीर केला. चला या पण बीड संघ मॅचला होते सुरुवात. 24 बॉल मध्ये 40चं टार्गेट आहे. 10च्या सरासरीने धावायचं या मॅच मध्ये. ज्यावेळेस धावाला सुरुवात झाली संघ खरवई बॉलिंग करत होता असं वाटलं की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोख लावण्याचं काम करेल, कारण काय गोलंदाजी सुरू होती सिद्धेश आणि त्याच्या बरोबरीने प्रणयची. परंतु तदनंतर धावा आल्या. पहिलाच बॉल आकाश भोईरसाठी बॅकफुटला जाऊन टॅप केला. ऑन साईडला एक धाव मिळते आहे आणि धावसंख्येचा श्री गणेश होत असताना चला बीड संघ आपला कॅप्टन पाठवा. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. थोडा स्वेटर काढला तर आणखी बरं होईल. चला मी विनंती करतोय भाविक तांडेलांना की आपण टॉस करावा. भाविक तांडेलांना विनंती आहे की आपण टॉस करावा आपल्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे आयोजक डॉट आलाय. बॉल याच डॉट बॉलची गरज असेल खरं तर मालेवाडी संघाला. दूरवरचा प्रवास करून संघ इथे आलाय. चांगला फटका स्टँड अँड डिस्पॅच सरळ खरवईच गावामध्ये ठोकलाय. प्रसादचा षटकार. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना डॉट बॉल नाही. गोलंदाज तेजसने बॅटिंग देखील चांगली केली आहे. अनंत कर्णुक यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. टॉस संपन्न होतोय भाविक तांडेल यांच्या शुभ असते. चांगला फटका मिड विकेटला. फिल्डर नाहीये. बॉल सीमा पार. षटकार. प्रसादचा हा वार दुसरा. परंतु यावर्षी तो भन्नाट फॉर्म मध्ये संघ आहे. गोलंदाज तयार. टप्पा पडून थोडासा चेंडू खाली राहिला. हलकीशी अपील करण्यात आली. जोरदार अपील होती परंतु उत्साह जास्त, कॉन्फिडन्स कमी आहे. आणि तिथे मात्र आपण बघतोय डॉट बॉलची समाप्ती. षटक संपलंय आणि 13 धावा धाव फलकावरती येत आहेत. चला टीम मिटिंग नको. मालेवाडी संघ लगेचच गोलंदाजी साठी आमंत्रित केलंय यशला. हे दोस्तीचं गाणं वाजलं मागाशी. मी चर्चा देखील अर्धवट ठेवली. आदरणीय सुधाकर दादा घारे आणि नितीन दादा सावंत हे दोन मित्र ज्यावेळेस एकत्र झाले त्यावेळेस परिवर्तन विकास आघाडी उदयास आली आणि कर्जत खालापूरच्या विकासाचे नवे वारे जे आता वाहू लागलेत त्याचं दुहेरी मिळन म्हणजेच परिवर्तन विकास आघाडीने त्या आघाडीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरिदासजी तांडेल आणि मंगेशजी तांडेल यांची ही संकल्पना. आणि याच परिसरामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक स्कूटीचं प्रमुख आकर्षण मात्र बघायला मिळत आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. धाव फलक 2 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती.
सगळेच मेहनत घेत आहेत. अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स आणि ग्रामस्थ मंडळ जामरुंग आयोजित ही स्पर्धा. ज्यावेळेस उद्घाटनीय समारंभ सुरू झाला इतकी प्रचंड गर्दी बघायला मिळाली. इथे फटका पुन्हा चांगला आकाश भोईरचा हा षटकार. विघ्नेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. विघ्नेश जरा ब्ल्यू माईकचा आवाज. धावफलक पोहोचलंय 22 आकड्यावरती. 22 धावा. साहिल डीजे यांच्याकडून नक्कीच आज चहाची मोफत व्यवस्था केली जाईल व्यासपीठावरती. मागच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी केली. विलास तांडेल आणि फटका चांगला आहे. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. कॅच पर्यंत खेळाडू पोहोचलाच नाही. त्याची बॉडी लँग्वेज बघूनच असं वाटलं की कॅच ड्रॉप होईल आणि तेच घडलं. एकच धाव मिळते या बॉलवरती. धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा. ज्यावेळेस तुम्हाला कॅच पकडायची असते पहिल्यांदा तुम्हाला बॉलच्या खाली यावं लागतं. खेळाडू आलाच नव्हता. फक्त हात त्याचे गेले होते. या सगळ्या टेक्निकल गोष्टी क्रिकेटमध्ये संदीप सर बरोबर सांगतील तुम्हाला. एकूण धावा 23. 40चं टार्गेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न वारंवार आकाश भोईर प्रयत्न करतो. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. पुढे मोठे फटके मारण्याचे प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडून थोडासा चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती. यानंतर बीड संघाने टॉस जिंकला. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. ऋषी लोअर फुल टॉस बॉल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या गॅपमध्ये गॅप शॉट सिलेक्शन. 4 धावा मिळतात आकाश भोईरला या बॉलवरती आणि या 4 धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय 27 धावा. डीजे
चला बीड संघ आणि पळसझरी संघ सर्वप्रथम तुम्ही आयोजकांशी संपर्क करा. पळसझरी संघ आपल्याला विनंती आहे की आपण प्रथमतः आयोजकांशी संपर्क करा. येस, साहिल तांडेल, विलास तांडेल, सुरेश तांडेल यांच्याकडून चहाची व्यवस्था, सर्व कमिटी मेंबर्स, व्यासपीठावरील पाहुणे आणि एक समालोचक आणि स्कोरर यांसाठी चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोफत चहाची व्यवस्था, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, बीड संघाने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण मैदानामध्ये दाखल व्हा आणि डगआउट बघा आमच्या बरोबर व्यासपीठाच्या समोर आहे. सो 9 खेळाडू तिथे बसतील याची आपण नोंद घ्या, जे जर्सीमध्ये असतील. पळसझरी संघ अमोल आपला कॅप्टन जरा पाठवा.